सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लेट्स टॉक विथ प्रवीण या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आपण अत्यंत लक्षपूर्वक सर्व एपिसोड्स पाहत आहेत हे माझ्या लक्षात आलं. आपण अत्यंत उत्तम कॉमेंट्स केलेले आहेत, अत्यंत पॉझिटिव्ह कॉमेंट्स मी वाचल्या, त्यामुळे माझा खूप उत्साह वाटला, मला खूप छान वाटलं. अशाच प्रकारे कॉमेंट्स लिहित चला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि ज्यांना तुम्ही शेअर कराल त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण युट्यूबवरचे सगळे व्हिडिओ बघतो पण सबस्क्राईब करायचं विसरून जातो. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे खूप खूप आभार. आपण आतापर्यंत ज्या प्रकारचे व्हिडिओज तयार केलेले आहेत त्यामध्ये आपण सॅंग्विन पर्सनॅलिटी, मेलनकॉलिक पर्सनॅलिटी, फ्लॅग्मॅटिक पर्सनॅलिटी, कॉलरिक पर्सनॅलिटी ह्या 4 प्रकारच्या पर्सनॅलिटीचं वर्गीकरण आपण केलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता की आपण नेमकं कुठल्या पर्सनॅलिटीमध्ये बसतो. तर आपल्याला ह्या 4ही व्हिडिओंना परत एकदा व्यवस्थित पाहायचं आहे. वही पेन घ्यायचं आहे आणि वही पेन घेऊन सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर कॉलरिक पर्सनॅलिटीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे वर्गीकरण आहेत, मेलनकॉलिकमध्ये कुठल्या प्रकारचे वर्गीकरण आहेत, सॅंग्विनमध्ये कुठल्या प्रकारचे वर्गीकरण आहेत, फ्लॅग्मॅटिक पर्सनॅलिटीमध्ये कुठल्या प्रकारचे वर्गीकरण आहेत, ते सगळे लिहून घ्यायचे. आणि त्याला आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या वर्तणुकीमध्ये कुठल्या प्रकारचे ट्रेट्स आहेत ते बघायचं आणि ते बघून त्याला टिक करायचं. ज्या कॉलममध्ये सगळ्यात जास्त टिक मार्क होतील ते आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व. म्हणजे काय होईल की आपल्याला सॅंग्विन पर्सनॅलिटीकडे जाण्यासाठी आपल्याला एक सुंदर असा मार्ग तयार होईल आणि तो मार्ग तयार झाला की आपल्याला त्याच्याकडे वाटचाल करता येऊ शकेल. स्पष्ट उद्दिष्ट आपल्याला क्लिअर होईल. आणि एक्स्ट्रोवर्ट जे व्यक्तिमत्व असतं तर ते एक्स्ट्रोवर्ट जे व्यक्तिमत्व आहे तर ते एक्स्ट्रोवर्ट व्यक्तिमत्व काय करतं की बाह्य भावनांना आकर्षित होतं. म्हणजे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक असतात त्या ठिकाणी ते जाण्याचा प्रयत्न करतात. जिथे जास्त लोक असतील त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतं. आणि इंट्रोवर्ट स्वतःला कोंडून घेतं, ते एकटं एकटं राहतं, त्यामुळे ते बाहेर जात नाही, अंतर स्वतःवर अवलंबून राहतं. हे इंट्रोवर्ट अंतर्मुखी व्यक्तिमत्व. तर याचा आपल्याला आपण कशामध्ये बसतो, कशामध्ये मोडतो हे पाहण्यासाठी हे वर्गीकरण करणं, हे अनालिसिस करणं खूप गरजेचं असतं. याच्याकरता आपण स्वतःला ओळखण्याकरता मी तुम्हाला आणखीन एक एक्सरसाइज देईल की आपल्यामध्ये स्वतःमध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत आणि काय अवगुण आहेत. तर चांगल्या गोष्टींची एक यादी तयार करायची आणि अवगुणांची एक यादी तयार करायची. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ठेवायच्या, नवीन काही आणखीन चांगल्या गोष्टी आपल्याला हव्या असतील तर त्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, अवगुण जे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. त्यामुळे ते अवगुण काढून टाकल्यानंतर आपल्या पर्सनॅलिटीमधल्या निगेटिव्ह गोष्टी निघून जायला तुम्हाला मदत होईल आणि तुमचं सकारात्मक एक पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व तयार व्हायला, सॅंग्विनकडे जाण्यासाठी, वाटचाल करण्यासाठी तुम्हाला अत्यंत सुकर असा रस्ता तयार होऊ शकेल. तुम्हाला सॅंग्विनकडे जाण्यासाठी शुभेच्छा. न्यूरोसिसला म्हणजे मानसिक आजारांना मेलनकॉलिक व्यक्तिमत्व जास्त बळी पडतं आणि त्यानंतर कॉलरिक पर्सनॅलिटीचं व्यक्तिमत्व बळी पडतं. आणि सर्वात उत्तम मानसिक आजारांना कमीत कमी बळी पडणारं व्यक्तिमत्व म्हणजे सॅंग्विन पर्सनॅलिटी, आशावादी व्यक्तिमत्व होय. आणि त्यानंतर फ्लॅग्मॅटिक संतुलित व्यक्तिमत्वाचा नंबर लागतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स आठवणीने लिहा. बी हॅपी अँड मेक अदर्स हॅपी. धन्यवाद.